बदलापूरमधल्या अत्याचारावरून त्यानंतर राजकारण देखील पेटलं. आपण पाहूयात. बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये सरकारच्या जलद हालचाली. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या अंतर्गत चौकशी होणार. तात्काळ चार्जशीट आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवण्याचा प्रस्ताव. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तसंच हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश. बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये कारवाईला विलंब केल्याचं समोर. देवेंद्र फडणवीसांची ट्विट करत माहिती. उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिले. त्यांनी खालच्या दर्जाचं राजकारण करू नये. बदलापूर घटनेमध्ये विरोधकांनी राजकारण करू नये. उद्धव ठाकरेंसह सुप्रिया सुळे यांच्यावरही फडणवीसांचा निशाणा. बदलापुरातील आरोपीला अटक. खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जाणार. शाळेच्या संस्था चालकांची चौकशी करण्याचे आदेश. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. राज्य महिला आयोगाकडून बदलापूर घटनेची दखल. चिमुकल्यांवरील अत्याचाराप्रकरणी सुमोटो दाखल. अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी घटना. रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया. फक्त लाडक्या बहिणीच नाहीत तर त्यांच्या लहान मुली सुद्धा राज्यामध्ये सुरक्षित नाहीत. दिरंगाई न करता गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा द्या. उद्धव ठाकरे यांची मागणी. बदलापूर अत्याचार प्रकरणामधील शाळा ही भाजपशी संबंधित लोकांची. या गोष्टीचं राजकारण करू नये. तातडीनं कारवाई व्हावी. उद्धव ठाकरे यांची मागणी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाळेमध्ये बलात्कार झाला. मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव होता? मुख्यमंत्री फक्त खुर्चीसाठी आहेत का? नाना पटोले यांची जोरदार टीका. न्यायासाठी बदलापूरमध्ये पालक वणवण फिरत होते. राजकीय संबंधित म्हणून कारवाई होणार नसेल तर निषेध व्हायलाच पाहिजे. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. सुप्रिया सुळे यांची मागणी.